नमस्कार मित्रांनो, आता आम्ही एका शूटसाठी चाललोय मिसळच्या आणि मी विनायकचा वेट करतोय. तो बसने येतोय बिकॉज त्याच्याकडे गाडी नाहीये. सो मी त्याचा वेट करतोय इथे स्टॉपवरती. सो तो जसा आला की आपण तसं मिसळला जाऊ आणि आज कसं मिसळ शूट करणार आहोत आपण तुम्हाला सगळं सांगूयात. आणि कशा प्रकारे आपण एक फूड ब्लॉगिंग करतो किंवा मग जे काही असेल शूट मिसळचं शूट कसं करणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये. शेवटी विनायक पोहोचला रस्ता भटकत भटकत. मी इकडनं शोधतोय तुला, इकडनं कुठे इकडनं जायचं आपल्याला. चल अजून जातो हॉटेलला जायचंय. चलो गाईज निघा आता आपण. टाइम करून टाकलं विनायक भाऊने. पकडा फोन चला. मित्रांनो, आपण फायनली आपल्या डेस्टिनेशन पोहोचलोय. इकडे दिसते तुम्हाला करून दाखव का चालतोय. आमच्या डेस्टिनेशन वरती आणि त्यात विनायकने जरा व्हिडिओ जरा झोलछाल मध्ये काढलेला आहे. सो इथे योगायोग मिसळ आहे आणि ते खूप सुंदर असं एक ओल्ड कपल चालवतो. तो आपण त्यांची रील करणार आहोत. आणि आता मी काही शॉर्ट्स घेतले तिथले. वरचे झाले, त्यानंतर इकडचं झालं. विनायकने घेतले. विनायक आता इतका बिझी झाले की काय बोलायचंच नाही. तिथला घेतला एक, त्यानंतर इकडला घेतला. असे घेतलेत काही शॉर्ट. तो बघू आता पुढे काय होतं. एक कसं ट्राय करायची अजून आम्हाला. खूप आवाज आहे. आपण लवकर एक माईक पण घेऊन टाकू. पण आता आयफोनला माईकची गरज नसते, पण तरी घेऊन टाकू आपण. चल. जशी अपेक्षा होती तशीच मिसळ झणझणीत एकदम. तुम्हाला इथे फिक्की पण मिळेल. तुम्ही सांगायचं फक्त त्यांना की आम्हाला फिक्की हवी. एवढी झणझणीत डोळ्यातनं पाणी आलं माझ्या. खूप सुंदर आहे. परत एक बास घेतो. असं वाटत नाही चिकन, असं वाटत नाही मिसळ खातोय. असं वाटतं चिकनची ग्रेव्ही खातोय. एकदम सुंदर झालेली अप्रतिम. त्यावरती कांदा वगैरे लाजवाब, एकदम सुंदर मिसळ आहे. राज्याजवळ एवढं सुंदर करताय मिसळ, तर प्लीज व्हिजिट करा. थँक्यू. मी ॲड्रेस आणि ऑल डिटेल्स कॅप्शनमध्ये देतोय, तर एकदा व्हिजिट करा. जत्रा हॉटेल पासून नांदर नाक्याकडे जाताना आपला रोड आहे, तर त्या रोडला समृद्धी बँकेट हॉलच्या समोर एक्झॅक्ट योगा मिसळ आहे. आणि मिसळ फक्त 80 मध्ये तुम्हाला आजकाल काहीच मिळत नाही. आणि एवढं क्वांटिटी आणि क्वालिटी देता येते सुंदर अशी. थँक्यू. आता मी खातो, मला जायचं आहे. आमचं शूट डाऊन झालेलं आहे. आणि आमचा कॅमेरामॅन मिसळ खातो, झणझणीत मिसळ खातो. एकदम अशी काळ्या रस्साची एकदम भारी. कशी वाटते मिसळ? मिसळ ट्रायच नाही केली का? मिसळ खाऊन बघ एकदा, मला सांग कशी. फक्त तशीच का? हा कांदा एक नंबर. अरे टेस्ट तर घे, इतकं कुठं नको बोलू. अरे टेस्ट काय जिभेला लागतच टेस्ट येते त्याची. असं आहे का भाई? याने खोटं रिएक्शन दिलं मला, असं काय वाटतं काय माहिती. खोटं रिएक्शन दिलं ना तू. तोंडामध्ये गेल्या गेल्या टेस्ट समजली. थांब ना थोडं फील तर घे, असं फील घेऊन खा ना. असं हळू हळू घे. अजून एक आवत नाही ना घे. हा एक घेऊन बघ. कॅमेरा समोर कॉन्शियस झाला बरं का. हा कशी बंद करा. ते मिक्सर पाहून राहत नाही. उगाच काय पण बोलतो. कसं वाटलं? कशी मिसळ? एक नंबर आहे. भारी का सुगंध वगैरे? सुगंध काय सर्वच भारी आहे. तुला असं वाटतंय का तू असं मिसळ खातो, मिसळचा टेस्ट लागत नाही असं वाटतं तू चिकन वगैरे काहीतरी खातो असं वाटतंय का? चिकन खात नाही ना, त्याच्यामुळे चिकनची टेस्ट माहिती नाही मला. अच्छा, त्याला चिकन खात नाही म्हणून त्याला माहिती नाही. आमच्या घरी बनतो म्हणून मी सांगतोय की मला त्याचा सुगंध जेव्हा येतो ना काळ्या रस्स्याचा, सो त्या हिशोबाने. सो आता आम्ही खातोय.
खाल्ल्यानंतर आता तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जाऊयात आपण. तिखट कसली तिखट तर एक नंबर आहे. डायरेक्ट असं तोंडाला हे लागतं नाही का, झणझणीत. पडल्या असं डायरेक्ट आग फायर. मी केक ट्रीला आहे आणि इथे विनायक झालाय स्नॅप लवर. कॉज तो मुलगी आहे त्यामुळे तो स्नॅप टाकते मुलींसारखे, बरोबर ना. आता मी केक ट्रीला चाय प्यायला आलोय. किती वाजले विनायक? 1:15 वाजता चाय प्यायला आलोय. चाय लवर किधर भी चाय पी सकते हैं, कभी भी चाय पी सकते हैं, और क्या कहते हैं उसे, किसी भी एटमॉस्फेयर में चाय पी सकते हैं. चहा एकदम सुंदर इथं केक ट्रीला मिळतो जत्रा हॉटेलवरती, एकदम सुंदर. या प्रमोशन व्हिडिओ नाही आहे पण सांगतोय मी तुम्हाला, मस्त आहे. चहा एकदा ट्राय करा. असं काय वाटतं विनायक तुला? चाय पिऊन सांग मला कसं वाटलं. अजून पिना मग पिना चहा पी, मला सांग टेस्ट कशी वाटली तुला. माझा फेवरेट चहा आहे. एक नंबर. अरे एकच घोटामध्ये लगेच इतकं ओव्हर ऍक्टिंग करतो ना, ही शपथ. नाही रे, आपण एकदा पिलेलं आहे ना इथे चहा. हे भगवान. हे भगवान. ठीक आहे, बाकी पुढच्या अपडेट्स देत राहील मी. सो आता बाय बाय.